थेट जाऊया. आपण पाहतोय जनसुरक्षा कायदा रद्द करावा याकरता आता मुंबईतही आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. मुंबईतही जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात येत आहे. ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय. आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत हे जोडले गेलेले आहेत. भूषण, आपले प्रतिनिधी भूषण, जनसुरक्षा कायदा रद्द करावा याकरता जोरदार घोषणाबाजी, आंदोलन. एकंदर मुंबईतील शिवाजी पार्क मैदानामध्ये आपल्याला आंदोलन सुरू झालेलं पाहायला मिळत आहे. जनसुरक्षा कायदा जो आहे तो रद्द करावा यासाठी हे आंदोलन होत आहे आणि एकंदर महाविकास आघाडीतील सर्व पक्ष इथं आपल्याला सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते, शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते, शेकापचे कार्यकर्ते, एकंदर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, असे अनेक कार्यकर्ते इथं आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत आणि एकंदर यांची मागणी हीच आहे की जनसुरक्षा जो कायदा आहे तो मागे घ्यावा, तो रद्द करावा, अशा प्रकारे यांची मागणी आहे. आपण काही महिला त्यांची बातचीत करत आहोत. काय सांगाल, तुमची एकंदर मागणी काय आहे? तुमची मागणी काय आहे, काय सांगाल? एकंदर हा कायदा रद्द करावी तुमची प्रमुख मागणी आहे, पण नेमकं काय कारण आहे यामागचं? बोला बोला बोला. ताई, काय सांगाल, तुमची मागणी काय? मागणी अशी आहे, जनसुरक्षा कायदा म्हणजे त्या लोकांनी सत्तेत त्यांचं बहुमत असल्यामुळे त्या लोकांनी ती मान्य करून घेतलेली आहे. बोला बोला. सत्तेत त्यांची मुजोरी आहे, ती त्यांनी मुजोरीवर त्यांनी तो कायदा मान्य करून घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांना हवं तसं ते सरकार चालवणार आहेत. तो कायदा रद्द झाला पाहिजे, ही आमची महत्वाची मागणी. बरं, या मागणीसाठी अजूनही तीव्र आंदोलन तुमचं होऊ शकतं का यानंतर? आहे आज जगभर, पूर्ण भारतभरात, महाराष्ट्रभर आज आंदोलन आहे सगळीकडे. 12 तास दुट्या लावल्या म्हणजे काय? 12 तास कुठली दुटी? महिलांनी पण 12 तास दुट्या करायच्या काय? 8 तास हो ना, 12 तास. अहो, एवढी महागाई केली आहे, पगार वाढ नाही, काहीच नाही, मुलांच्या नोकऱ्या जातात आहे. काय करायचं महिलांनी? गॅस सिलेंडरचा भाव वाढलाय, कसं खायचं आम्ही? मुलांच्या फी वाढवल्याय. आणि असं म्हणणं का हे इतर प्रश्न चर्चेत येऊ नये यासाठी हा कायदा आणलाय का? मग तेच तर आहेच ना, दुसरं काय आहे? अहो, तुम्ही एवढं हे करतात, मी हे केलं, मी ते केलं. काय केलंय आजपर्यंत मोदींनी? काय केलंय? म्हणे मी सिंदूर केलं. कसला सिंदूर? आज महिलांच्यावर अत्याचार झाले आहेत. अजूनही अनेक पक्षांचे कार्यकर्ते आहेत. दादा 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 काय सांगाल, एकंदर तुमची मागणी काय आहे? तुमची मागणी काय आहे? हा कायदा भाजपाने स्वहितासाठी आणलेला आहे. जे आजपर्यंत आपण आंदोलन मोर्चा करून आपण जे आपले मागणी पूर्ण करत होतो ते पूर्ण होऊ नये आणि आपलं हित जोपासण्यासाठी हा जनसुरक्षा कायदा आणलेला आहे. याला सुरक्षा कायद्याला कडाडून आमचा विरोध आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही रस्त्यावर पूर्ण राज्यभर उतरलेलो आहोत आणि हा जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे. यानंतरही तीव्र आंदोलन होईल का? मग आज राज्यात काँग्रेसच्या वतीनं महाविकासच्या वतीनं पूर्ण राज्यभर आंदोलन चालू आहे आणि पुढे हा आंदोलन चालू राहणार आहे आणि हा महाराष्ट्र सरकारला आमचं सांगणं आहे की जनसुरक्षा कायदा ताबडतोब रद्द केलं पाहिजे. नंतर कायदा रद्द करावा यांची प्रमुख मागणी आहे आणि जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, अशा प्रकारे यांचं म्हणणं आहे. आणि एकंदर यापुढेही अधिक तीव्र आंदोलन देखील करण्याचा यांचा इशारा सध्या देताना आपल्याला आंदोलक पाहायला मिळत आहेत. लागवी. धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. आपण पाहतोय जनसुरक्षा कायदा विरोधात आता मुंबईतही एल्गार, शिवाजी पार्क या ठिकाणी मवियाचं आंदोलन. जनसुरक्षा कायदा रद्द करावा अशी मागणी जोर धरते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.